टी बाळासाहेब काशीस सर होते, त्यांना विनंती करतो की आपण आजच्या झालेल्या पाठपुराव्यासंदर्भात अभियोग्यताधारक बांधवांशी संवाद साधावा. महाराष्ट्रातील सर्व अभियोग्यताधारकांना नमस्कार. आज मुंबई मंत्रालय या ठिकाणी तुषार देशमुख सर तसेच बालुशा मॅडम यांच्या माध्यमातून आपण मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, त्याचप्रमाणे सर्व विभागाचे सचिव, उपसचिव, शिक्षण मंत्री केसरकर साहेब यांच्याशी आपण निवेदन दिलं. त्याचबद्दल त्यांनी या भरती संदर्भात आपण माहिती घेतली. तर आज आपल्याला याच्या अगोदर फक्त माहिती होतं की आयुक्त स्तरावरून या ठिकाणी प्रस्ताव पाठवलेला आहे, परंतु आज प्रत्यक्षात तुषार देशमुख सर असतील किंवा बालुशा मॅडम असतील यांनी स्वतः, त्यांच्यासोबत मी पण होतो, महाजन साहेबांची भेट घेतली आणि त्यावेळेस आपल्याला खरंच समजलं की आयुक्त ऑफिसमधून या ठिकाणी मंत्रालय स्तरावर प्रस्ताव आपला 10% आलेला आहे. सर्व अभियोग्यताधारकांना मी याच्या माध्यमातून या ठिकाणी तो जो प्रस्ताव आयुक्त ऑफिसमधून या ठिकाणी पाठवला होता त्या प्रस्तावाकडे अजूनही तो प्रस्ताव यांनी बघितला नव्हता आणि तुषार सर असतील, बालुशा मॅडम असतील किंवा आम्ही कोर टीममधील जे सर्व सदस्य असोल यांच्या माध्यमातून या प्रस्ताव या ठिकाणी आलेला आहे हे साहेबांच्या निदर्शनास आणून दिलं आणि स्वतः साहेबांनी त्याची शहानिशा केली आणि सांगितलं की खरंच तो प्रस्ताव या ठिकाणी 29 जुलै रोजी आलेला आहे. तर मी महाराष्ट्रातील सर्व अभियोग्यताधारकांना एकच सांगतो की 10% कपात असेल, रिक्त, अपात्र, गैरहजर, त्याचप्रमाणे सेकंड फेज या सर्व जागा आचारसंहितेपूर्वी येण्याची शक्यता आहे. परंतु त्यासाठी तुम्ही घरी बसणं, जर तुम्ही सर्व अभियोग्यताधारक घरी बसला तर ह्या जागा येणं अतिशय कठीण आहे मित्रांनो. आज महाजन साहेबांनी सांगितलेल्या पद्धतीने ह्या सर्व जागा आचारसंहितेपूर्वी येऊ शकतात. त्यासाठी 10% रिक्त, अपात्र आणि सेकंड फेजमधील जागा जर जास्तीत जास्त प्रमाणात 10 ते 15,000 जागा येण्याची शक्यता आहे. परंतु त्यासाठी तुम्ही पुणे आयुक्त कार्यालय लवकरात लवकर गाठणं गरजेचं आहे. जेवढे आपण जास्त प्रमाणात त्या ठिकाणी अभियोग्यताधारक आंदोलनामध्ये सहभागी होऊ तेवढा आपला शासनावरती मोठ्या प्रमाणात आपण दबाव टाकू शकू आणि लवकरात लवकर शासनाला जाग येईल आणि येत्या आचारसंहितेपूर्वी 10 ते 15,000ची मोठ्यात मोठी भरती ही 100% होणार आहे. मी एक कोर कमिटीतील सदस्य या नात्याने तुम्हाला सांगतो आणि तुम्ही सर्वजण या ठिकाणी आंदोलनात, तुम्हाला वारंवार बऱ्याच लोकांनी आवाहन केलेलं आहे की बाबा तुम्ही आंदोलनात सहभागी व्हा, तरीसुद्धा तुम्ही बरेच अभियोग्यताधारक फक्त घरी बसून लाईव्ह बघताय. तर ह्या लाईव्हच्या माध्यमातून मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो की आपला हा आंदोलनाचा आजचा 4था दिवस आहे. आज आम्ही पुणे या ठिकाणून मंत्रालय स्तरावर मुंबई या ठिकाणी पाठपुरावा करण्यासाठी आलेलो होतो. आपण सर्वांना निवेदन दिलेलं आहे. मंगळवारपासून आपण अन्नत्याग उपोषण करणार आहे, पण त्या उपोषणासाठी तुमच्या सर्वांची उपस्थिती अतिशय गरजेची आहे. तुम्ही जर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उपस्थित राहिला तर आपण जे काही अन्नत्याग उपोषण करणार आहोत त्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात आपल्या मागण्या मान्य होतील आणि मी एक आशा व्यक्त करतो की तुम्ही सर्व अभियोग्यताधारक मोठ्या प्रमाणात पुणे आयुक्त कार्यालय येत्या 2 दिवसामध्ये उपस्थित राहाल आणि आपली ही शिक्षक भरती मित्रांनो 100% आचारसंहितेच्या पूर्वी होणारच आहे हे सर्वांनी लक्षात घ्यावं. आणि कोर कमिटीच्या माध्यमातून किंवा तुषार सर असतील, बालुशा मॅडम असतील, या आमच्या सर्वच कोर कमिटीमधील जे संदीप भोसले सर असतील यांच्या सर्व माध्यमातून मी तुम्हाला सांगतो की आपण मोठ्या संख्येनं आंदोलनस्थळी उपस्थित राहा, जेणेकरून आपलं हे आंदोलन लवकरात लवकर यशस्वी होईल. आणि हे जे आंदोलन आहे हे ऐतिहासिक आंदोलन असणार आहे आणि ऐतिहासिक आंदोलनाचे साक्षीदार तुम्हीसुद्धा स्वतः झालं पाहिजे, कारण आपण स्वतःच्या हक्कासाठी, स्वतःच्या न्यायासाठी, स्वतःच्या नोकरीसाठी आपण त्या ठिकाणी उपस्थित राहावा. हीच तुम्हाला शेवटची विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. त्यांच्याकडे एक मित्रांनो, आपण पाहिलेलं आहे की हे जे मेंबर आहेत, कोर कमिटी मेंबर असू दे किंवा आंदोलन आहे, कोणासाठी चाललंय ह्याचा विचार करा. खूप आनंदाची बातमी अशी आहे की आपल्यामुळे आज प्रस्ताव त्यांनी पाहायला उघडून की खरंच 30 जुलै 29 जुलैला तो प्रस्ताव आलाय की नाही हे लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतरनं जो म्हणजे आज त्यांच्या निदर्शनास आणून देण्याचं काम म्हणजे खूप महत्त्वाचं काम झालं आहे की कमीत कमी पाहिला. आता शालेय विभागामध्ये सतत बिझी शेड्यूल असतं, त्याच्यामुळे ते शक्य नसतं आणि ते झाल्यावरती बऱ्याच विषयांवरती चर्चा झालेली आहे. परंतु आत्ता सध्याचा मुद्दा काय आहे ते महत्त्वाचं आहे. आपल्याबरोबर म्हणजे आरक्षित प्रवर्गाचे उमेदवारसुद्धा आहेत आणि ते काय म्हणतात ते तुम्ही पहा. डोयफोडे सर आहेत, कारण त्यांनी आता खूप महत्त्वाचं त्यांनी एक पाऊल उचलणार आहेत ते या 10% जागेसाठी. त्याचबरोबर रिक्त, अपात्र, गैरहजर राऊंड ह्या सगळ्या जागा आहेत ना, दिवाळीपर्यंत ही भरती होऊ शकते आणि ह्याच्यासाठी शालेय विभागसुद्धा पॉझिटिव्ह आहे. परंतु पॉझिटिव्ह वेनी फॉलोअप करणं फार गरजेचं आहे. आपण डोयफोडे सरांशी बोलूयात. नमस्कार.
महाराष्ट्रातले माझ्या सर्व